नमस्कार, मी आनंद सोनटके. प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथे आहोत. गेल्या अनेक वर्षापासून शेलगाव येथे श्री आत्माराम महाराज संस्थान येथे भव्य शोभायात्रा भरली जाते. या शोभायात्रेनिमित्त कुस्ती, गोंधळ, पूजा, महापूजा, पालखी मिरवणूक तसेच नाटक तसे इतर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. शेलगाव येथील महाराज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मी हरिभक्तीपरायण भोसले महाराज शेलगावकर, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड आणि राहणार शेलगाव येथील असून आपल्या या सद्गुरू आत्माराम महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्ताने जो भव्य यात्रेचा कार्यक्रम आहे, त्या यात्रे महोत्सवामध्ये आज दिनांक 31 मार्च रविवार या रोजी संध्याकाळी हरिपाठ, रात्री गोंधळ कथा व तसेच सकाळीचे अभिषेक व तसेच दिनांक 1 रोजी सोमवार या दिवशी सुद्धा सकाळी अभिषेक, संध्याकाळी हरिपाठ व रात्रभर जागरण असे गोंधळ कथा असे विविध कार्यक्रम आपल्या या यात्रे महोत्सवामध्ये आहेत. आणि मुख्य असणारे की दिनांक 3 सकाळी अभिषेक व रात्री हरिपाठ गोंधळ कथा व ठीक 9 ते 9 वाजता आपल्या 3 अंकी नाटकाचा कार्यक्रम गावातील तरुण मुलांनी मोठ्या अट्टहासाने जो समाज प्रयोग म्हणून हे एक समाज प्रबोधनाकरता नाटकाची व्यवस्था आहे, ते रात्रीला नाटक होईल व दिनांक 4 एप्रिल रोजी सुद्धा अभिषेक, हरिपाठ, गोंधळ कथा व रात्रीला असणार ठीक 9 वाजता एका नाटकाचा कार्यक्रम पुन्हा आमच्याच येथील नवीन तरुण युवक एक सामाजिक नाटकाचा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा होतो. व दिनांक 5 एप्रिल रोजी आमच्या येथे दरवर्षीप्रमाणे कुस्तीचा जंगी फड या ठिकाणी त्या जंगी फडामध्ये मुख्य असणारे 3 बक्षीस ठेवलेले आहेत. प्रथम बक्षीस आहे 11,111 रुपये, दुसरं बक्षीस आहे 5,551 रुपये, तिसरं बक्षीस आहे 5,555 रुपये असे 3 असणारे मुख्य बक्षीस आहेत. आणि इतर कुस्त्याला ते कुस्ती पाहून बक्षीस देण्यात येत आहे. व त्याच ठिकाणी दिनांक 4 तारखेला ठीक 12 वाजता यात्रेनिमित्ताने भगवान श्री सद्गुरू आत्माराम महाराजाच्या कृपा प्रसादाने याच मंदिरामध्ये ठीक 12 वाजता जन्म महोत्सव, हे दत्तात्रय भगवंताचा जन्म महोत्सव जे सद्गुरू आत्माराम महाराज करत गेले त्याच्या परंपरेनुसार कीर्तनाच्या माध्यमातून जन्म महोत्सव सोहळा ठीक 12 वाजता साजरा होतो. व नंतर ठीक 6 वाजता 4 तारखेला 6 वाजता आमच्या गावामध्ये भगवंताच्या पालखीची मिरवणूक संध्याकाळी 6 वाजता होईल. आणि 6 वाजता ठीक 6:30 वाजता दहीहंडीचा कार्यक्रम सुद्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 4 तारखेला होतो. असे असणारे विविध कार्यक्रम सर्व भक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा जो यात्रे सोहळा आहे, हा भव्य यात्रे सोहळा दरवर्षी 5 दिवसापर्यंत चालतो. असा असणारा या सद्गुरू आत्माराम महाराजांच्या या पुण्यस्मरणानिमित्त हा यात्रा सोहळा सर्व भाविक भक्त या यात्रेच्या सोहळ्यातील विविध कार्यक्रमाचा अवश्य लाभ घेतात, आवर्जून उपस्थित राहतात. आणि हा जो सोहळा आहे या सोहळ्याकरता सर्व तालुक्यातील, महाराष्ट्रातील अनेक भक्त मोठे भावनाशील भगवंताची, सद्गुरू आत्माराम महाराजाची श्रद्धा ठेवून दरवर्षी या ठिकाणी यात्रेमध्ये सामील होतात. आणि भगवंताचा आशीर्वाद म्हणून या यात्रेमध्ये सर्वजण असणारे उपस्थित राहतात.